नमस्कार मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण 11वी फायनल अकाउंट्सच्या संदर्भातले सगळ्यात शेवटचा पार्ट बघितला होता बॅलन्स शीट आणि बॅलन्स शीट नंतर पाहिलं आपण ॲडजस्टमेंट्स पाहिल्यानंतर आता आपण मेन प्रॉब्लेम म्हणजे ज्याला आपण म्हणतो की ॲक्च्युअल प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे ते बघणार होतो. ते बघण्यापूर्वी एक महत्त्वाचा पार्ट आहे की ट्रायल बॅलन्समधले काही टिपिकल आयटम्स असतात, त्याच्या पोस्टिंग संदर्भात काही महत्त्वाचा पार्ट आपण बघूयात. आता सपोज आपल्याला ट्रायल बॅलन्स दिलेला आहे ॲज ऑन 31 मार्च 2021. ओके, लेफ्ट हँड साईडला डेबिट बॅलन्सेस आणि राईट हँड साईडला सगळे आपण क्रेडिट बॅलन्स दिलेले आहेत. ओके, तर ह्याच्यामधले कुठले आयटम्स कुठे जातात स्पेसिफिकली त्या संदर्भात थोडंसं आपण बघणार आहोत. पहिलं आहे बॅड डेट्स. आता बॅड डेट्सच्या बाबतीत आपण ऑलरेडी माहिती आहे आपल्याला की बॅड डेट्स म्हणजे काय, ज्या डेटर्सकडनं आपल्याला अमाऊंट रिसीव्ह नाही झालेली, जे पैसे आपले बुडाले त्याला आपण बॅड डेट्स म्हणतो. तो बिझनेस लॉस आहे, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस, त्यामुळे तो कुठे जातो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला त्याचं पोस्टिंग जाताना याचा एक फॉर्म्युला असणार आहे. तो फॉर्म्युला मी सगळ्यात शेवटी हे एक्सप्लेनेशन झाल्यानंतर सांगणार आहे. तर बॅड डेट्स प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला फॉर्म्युल्यामध्ये जाणार. त्यालाच कनेक्टेड कुठला आहे तर रिझर्व फॉर बॅड डेट्स. हे पण आपण मागच्या याच्यामध्ये बघितलं होतं ॲडजस्टमेंट एक्सप्लेन करताना की आपल्याला अशी शक्यता वाटते की काही पैसे मिळणार नाहीत, त्यामुळे आपण त्याची रिझर्व किंवा प्रोव्हिजन करून ठेवतो. मग हे जे RDD असतं किंवा RBDD असतं याला ॲक्च्युली ट्रायल बॅलन्समध्ये क्रेडिट बॅलन्स आहे. पण याचं पोस्टिंगसुद्धा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला होतं आणि पुन्हा एकदा त्या फॉर्म्युल्यामध्येच. कुठला फॉर्म्युला? जो फॉर्म्युला आपण इथे बॅड डेटसाठी ॲप्लिकेबल केला आहे त्याच फॉर्म्युल्यामध्ये इकडे RDD जो आहे त्याला जाणार आहे. हे इम्पॉर्टंट पार्ट आहे. याला एक अल्टरनेटिव्ह मेथड अशी असते की हा जो रिझर्व फॉर डाऊटफुल डेट्स दिलेला आहे हा ट्रायल बॅलन्समध्ये क्रेडिट बॅलन्स असतो त्याला, तर हा काही ठिकाणी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला लिहितात. पण आपण मात्र हा RDD जरी ह्याला क्रेडिट बॅलन्स असला तरी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला फॉर्म्युल्यामध्ये लिहिणार आहे. ते कसं लिहिणार आहे हे तुम्हाला नंतर सांगणार आहे. पुढचा पार्ट, ट्रायल बॅलन्समध्ये आपल्याला मॅक्सिमम वेळा दिलेले असणारे परचेस हा आपला डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे. तर डायरेक्ट एक्सपेन्स असल्यामुळे तो ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला जाणार. परचेसमधून काय मायनस होतं तर परचेस रिटर्न किंवा त्याला आपण म्हणतो रिटर्न आउटवर्ड. ओके, म्हणजे आपण जे गुड्स परचेस केले होते त्यातले काही गुड्स जर आपण परत केले असेल तर त्याच्यातनं सबट्रॅक्ट व्हायला पाहिजे. मग परचेसला डेबिट बॅलन्स असतो बिकॉज डेबिट ऑल एक्सपेन्स लॉसेस परचेस नॉमिनल अकाउंट आहे, त्यामुळे त्याला डेबिट असणार. तर परचेस रिटर्नला कायम क्रेडिट बॅलन्स असणार. म्हणून पर्टिक्युलर्स म्हणजे क्रेडिट बॅलन्समध्ये तुम्हाला जे रिटर्न्स दिलेले असतात, क्रेडिट बॅलन्समध्ये जे रिटर्न दिलेले असतात त्यालाच म्हणतात परचेस रिटर्न, किंवा त्याला ऑप्शनल वर्ड आहे रिटर्न आउटवर्ड. ओके, म्हणजे डेबिटला परचेस असतील तर परचेस रिटर्नला ऑपोजिट म्हणजे क्रेडिट बॅलन्स असतो. त्यामुळे क्रेडिट बॅलन्समध्ये कुठलेही रिटर्न दिले तर ते परचेस रिटर्न किंवा रिटर्न आउटवर्ड आहे. इट शुड बी सबट्रॅक्टेड फ्रॉम परचेसेस. ते सबट्रॅक्ट करायला पाहिजे. हां, म्हणजे हे दोन पॉईंट्स एकमेकांशी कनेक्टेड आहे. ठीक आहे. आता ह्याच्या पुढचा पार्ट सेल्स आपला डायरेक्ट इन्कम आहे. ते जाणार कुठे तर ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला. आणि सेल्स आपण जर केले त्यातले काही गुड्स जर आपल्याला परत आले तर त्याला आपण म्हणतो सेल्स रिटर्न किंवा रिटर्न इनवर्ड. तर त्याला बॅलन्स असतो डेबिट बॅलन्स. म्हणजे सेल्सला क्रेडिट बॅलन्स आणि सेल्स रिटर्नला डेबिट बॅलन्स, त्याच्या ऑपोजिट. त्यामुळे डेबिटला तुम्हाला रिटर्न्स दिले तर ते कुठले रिटर्न्स आहेत, सेल्स रिटर्न किंवा त्यालाच आपण म्हणतो रिटर्न इनवर्ड. म्हणतो आपण त्याला.
मग सेल्स जर आपण ट्रेडिंगच्या क्रेडिटला लिहिले तर त्याच्यातून रिटर्न सबट्रॅक्ट होतील, त्यामुळे हे दोन आयटम एकमेकांशी कनेक्टेड आहे. बऱ्याच वेळा काय होतं की रिटर्न्स फक्त असं दिलेलं असतं ट्रायल बॅलन्समध्ये आणि त्याच्यापुढे डेबिट पण अमाऊंट असते, क्रेडिट पण अमाऊंट असते. मग आपलं कन्फ्युजन होतं की हे रिटर्न कुठले आहेत, रिटर्न इनवर्ड का रिटर्न आउटवर्ड. मग रिटर्नला डेबिट बॅलन्स दिला म्हणजे सेल्स रिटर्न, रिटर्नला डेबिट बॅलन्स दिला म्हणजे सेल्स रिटर्न किंवा रिटर्न इनवर्ड, ते सेल्समधून सबट्रॅक्ट करायचे. आणि रिटर्नला क्रेडिट बॅलन्स दिला म्हणजे ते परचेस रिटर्न किंवा रिटर्न आउटवर्ड, ते परचेसमधून सबट्रॅक्ट करायचं. हा महत्त्वाचा पार्ट. पुढचा इम्पॉर्टंट पार्ट आहे कॅरेज. आता कॅरेजमध्ये दोन प्रकार असतात, एक कॅरेज इनवर्ड असतं आणि कॅरेज आउटवर्ड असतं. एक असतं कॅरेज इनवर्ड आणि दुसरं असतं कॅरेज आउटवर्ड. दोन्ही पण आपले एक्सपेन्स आहेत, फक्त त्याच्यामध्ये महत्त्वाचा फरक काय, कॅरेज इनवर्ड जे आहे, कॅरेज इनवर्ड म्हणजे काय, गुड्स परचेस करताना किंवा रॉ मटेरियल परचेस करताना आपल्याला जो कॅरेज पेड करावा लागला त्याला कॅरेज इनवर्ड म्हणतात. हा प्रोडक्शन प्रोसेसशी रिलेटेड आहे किंवा ट्रेडिंग प्रोसेसशी रिलेटेड आहे, त्यामुळे कॅरेज इनवर्डचं पोस्टिंग होतं ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. कॅरेज इनवर्डचं पोस्टिंग होतं ट्रेडिंगच्या डेबिटला. कॅरेज आउटवर्ड गुड्स, आउटवर्ड म्हणजे काय, तर आपले गुड्स मॅन्युफॅक्चर झाल्यानंतर आपण ते सेल करतो आहे किंवा फॅक्टरीमधून बाहेर काढतो आहे, त्यासाठीचा जो खर्च आहे तो कॅरेज आउटवर्ड आहे. मग कॅरेज आउटवर्ड हा इनडायरेक्ट एक्सपेन्स, त्यामुळे तो जातो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. ओके, कॅरेज इनवर्ड ट्रेडिंगच्या डेबिटला, कॅरेज आउटवर्ड प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. पण प्रॉब्लेममध्ये फक्त कॅरेज दिलं, म्हणजे इनवर्ड आउटवर्ड मेन्शन केलं नाही, फक्त कॅरेज मेन्शन केलं, तर अशा वेळी नुसत्या कॅरेजला कॅरेज इनवर्ड ट्रीट करतात आणि ते ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला लिहितात. हा महत्त्वाचा पार्ट, हे लक्षात आलं. ओन्ली कॅरेज दिलं तर कॅरेज इनवर्ड ट्रीट करायचं ट्रेडिंगच्या डेबिटला, कॅरेज इनवर्ड दिलं तर ट्रेडिंगच्या डेबिटलाच, आणि कॅरेज आउटवर्ड असेल तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. आता आपण पुढे जाऊयात. पुढचा पार्ट आहे डिस्काउंट. आता डेबिट साईडला पण डिस्काउंट आहे, क्रेडिट साईडला पण डिस्काउंट आहे. ओके, डिस्काउंट हा नॉमिनल अकाउंट आहे. नॉमिनलचा रोल काय, डेबिट ऑल एक्सपेन्स लॉसेस, क्रेडिट ऑल गेन्स अँड इन्कम. मग आता डेबिट साईडला डिस्काउंट आहे, याचा अर्थ हा डिस्काउंट अलाउड असतो. याचा अर्थ आपण कोणाला तरी डिस्काउंट दिला, आपल्या बिझनेसने आपण कोणाला तरी डिस्काउंट दिला. आपण कोणाला तरी डिस्काउंट दिला म्हणजे तेवढी अमाऊंट आपण कमी घेणार, म्हणजे तो आपला एक्सपेन्स आहे, म्हणून डिस्काउंट अलाउड जो असतो ट्रायल बॅलन्सच्या डेबिट साईडला तो जाणार प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. आणि क्रेडिटचा जो डिस्काउंट आहे तो असतो डिस्काउंट रिसिव्ड, म्हणजे आपल्याला डिस्काउंट मिळाला, आपल्याला डिस्काउंट मिळाला, आपण पेमेंट करताना आपल्याला डिस्काउंट मिळाला. मग हा आपला झाला इन्कम किंवा गेन, त्यामुळे तो जातो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला. डेबिटचा डिस्काउंट, डिस्काउंट अलाउड, प्रॉफिट अँड लॉस डेबिट. क्रेडिटचा डिस्काउंट, डिस्काउंट रिसिव्ड, प्रॉफिट अँड लॉस क्रेडिट. पुढचा महत्त्वाचा पार्ट तो आहे तुमचा ट्रेड एक्सपेन्सेस आणि हे लिहिलेलं सगळं. ओके, आता याच्यामध्ये प्रॉब्लेममध्ये ट्रेड एक्सपेन्सेस दिलेत, प्रॉब्लेममध्ये ट्रायल बॅलन्समध्ये ट्रेड एक्सपेन्सेस दिलेत आणि कुठेतरी पुढे मागे सन्ड्री एक्सपेन्सेस किंवा जनरल एक्सपेन्स दिलेत. तर हे आपल्याला ऑब्झर्व करायचं आहे. जर ट्रेड एक्सपेन्सेस आणि त्याच्यासोबत सन्ड्री एक्सपेन्सेस किंवा जनरल एक्सपेन्सेस दिले असतील तर ट्रेड एक्सपेन्सेस ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला लिहायचे आणि सन्ड्री एक्सपेन्स किंवा जनरल एक्सपेन्स दिलेले असतील ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला लिहायचे. इफ ट्रेड एक्सपेन्सेस अँड ऑल्सो सन्ड्री एक्सपेन्सेस और जनरल एक्सपेन्सेस इज गिवन इन द ट्रायल बॅलन्स, trade expenses should be transferred to trading account debit side and sundry or general expenses should be transferred to profit and loss account. ओके, पण प्रॉब्लेममध्ये फक्त ट्रेड एक्सपेन्स दिले, ओनली ट्रेड एक्सपेन्सेस. समजा असं आपल्याला दिलं, फक्त ट्रेड एक्सपेन्सेस दिलं आणि सन्ड्री एक्सपेन्सेस किंवा जनरल एक्सपेन्सेस दिलेले नाहीत, असं जर झालं तर त्या केसमध्ये ट्रेड एक्सपेन्सेसचं पोस्टिंग हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला होतं. हे फार इम्पॉर्टंट आहे.
only trade expenses is given in the trial balance, then it should be posted to profit and loss account debit side. And if together with trade expenses, sundry or rental expenses are given, then trade expenses should be transferred to trading account and sundry or general expenses should be transferred to profit and loss account. हा पार्ट लक्षात आला. हा खूप इम्पॉर्टंट पॉईंट याच्यामधला. आता पुढचे 4 आयटम्स जे आहेत त्याचे आपण खरं तर ॲडजस्टमेंट्स बघितलेले आहेत, पण ते ॲडजस्टमेंट न असता जर ट्रायल बॅलन्समध्ये आलं तर काय करायचं, हा पार्ट इम्पॉर्टंट त्याच्यामध्ये. पहिले प्रीपेड एक्सपेन्सेस आउटस्टँडिंग इन्कम डेबिट साईडला, नंतर आउटस्टँडिंग एक्सपेन्स आणि इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स. या 4ही ॲडजस्टमेंट आपण बघितलेले आहेत. ओके, आता जर आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस ही ॲडजस्टमेंट आली, आउटस्टँडिंग एक्सपेन्स ही ॲडजस्टमेंट आली, त्याचे 2 इफेक्ट असतात, ॲड इन रिस्पेक्ट टू एक्सपेन्स आणि बॅलन्स शीट लायबिलिटी साईड. पण हा आउटस्टँडिंग एक्सपेन्स तुमचा ट्रायल बॅलन्समध्ये आला तर त्याला नेहमी क्रेडिट बॅलन्स असणार, कारण कुठलाही आउटस्टँडिंग एक्सपेन्स म्हणजेच एक्सपेन्स पेएबल ही आपली लायबिलिटी आहे, त्यामुळे त्याला कायम क्रेडिट बॅलन्स असणार. मग याच्यामध्ये तुम्हाला काय काय येऊ शकतं, तर फॉर एक्झाम्पल असं येऊ शकतं की आउटस्टँडिंग रेंट और आउटस्टँडिंग सॅलरी अशा स्वरूपाचं काहीतरी येऊ शकतं. मग आउटस्टँडिंग एक्सपेन्स कुठलाही जर ट्रायल बॅलन्समध्ये आला तर त्याचा एकच सिंगल इफेक्ट, तो म्हणजे बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला आपण ते पाठवणार, पोस्टिंग करणार. ओके, त्याच्या उलट जर प्रीपेड एक्सपेन्स असेल, म्हणजे आपण एखादा एक्सपेन्स ॲडव्हान्समध्ये पेड केलेला आहे, तर त्याचे 2 इफेक्ट काय असतात, तर डिडक्ट फ्रॉम रिस्पेक्टिव्ह एक्सपेन्स आणि बॅलन्स शीट ॲसेट साईड. पण प्रीपेड एक्सपेन्स आपल्याला फक्त ट्रायल बॅलन्समध्ये आलं. फॉर एक्झाम्पल आपल्याला आलं की प्रीपेड ॲडव्हर्टिजमेंट आहे किंवा प्रीपेड इन्शुरन्स आहे असं समजा आलं, तर ट्रायल बॅलन्समध्ये प्रीपेड एक्सपेन्स दिलेला आहे तर त्याचा एकच इफेक्ट जाणार बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. ओके, म्हणजे आउटस्टँडिंग एक्सपेन्स ट्रायल बॅलन्समध्ये आलं तर बॅलन्स शीट लायबिलिटी, प्रीपेड एक्सपेन्स ट्रायल बॅलन्समध्ये आलं तर बॅलन्स शीट ॲसेट साईड. याच्या उलटं एखादा आउटस्टँडिंग इन्कम आहे, म्हणजे आपल्याला इन्कम रिसिवेबल आहे, कमिशन रिसिवेबल आहे, इंटरेस्ट रिसिवेबल आहे, तर नॉर्मली याचे 2 इफेक्ट काय असतात, ॲड इन रिस्पेक्टिव्ह इन्कम आणि बॅलन्स शीट ॲसेट साईड. पण जर एखादा आउटस्टँडिंग इन्कम आपल्याला ट्रायल बॅलन्समध्ये दिला, फॉर एक्झाम्पल आपल्याला दिलं की आउटस्टँडिंग कमिशन असं देऊ शकतात, किंवा असं पण लिहू शकतात की कमिशन रिसिवेबल असंही देऊ शकतात, कमिशन रिसिवेबल. तर ट्रायल बॅलन्समध्ये आउटस्टँडिंग इन्कम आला, त्याचा एकच सिंगल इफेक्ट, तो म्हणजे बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. आणि एखादा इन्कम ॲडव्हान्समध्ये रिसीव्ह झाला आहे, म्हणजे नेक्स्ट इयरचं रेंट आपल्याला आत्ताच मिळालं आहे, तर नॉर्मली ही जर ॲडजस्टमेंट आली तर 2 इफेक्ट असतात, डिडक्ट फ्रॉम रिस्पेक्टिव्ह इन्कम आणि बॅलन्स शीट लायबिलिटी साईड. पण एखादं इन्कम ॲडव्हान्समध्ये मिळालं आहे आणि ट्रायल बॅलन्समध्ये दिलं आहे तर सिंगल इफेक्ट, तो जाणार बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला जाईल. हे लक्षात आलं. म्हणजे आपल्या काय लक्षात आलं की आउटस्टँडिंग इन्कम असेल ट्रायल बॅलन्समध्ये तर बॅलन्स शीट ॲसेटला, आणि इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स असेल ट्रायल बॅलन्समध्ये तर बॅलन्स शीट लायबिलिटी साईडला. तर हे काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत की जे ट्रायल बॅलन्समध्ये आल्यानंतर आपलं कन्फ्युजन होतं, आपल्याला प्रश्न पडतो की याचं पोस्टिंग नेमकं कुठे करायचं, तर ते आपण बघितले. आता मघाशी मी तुम्हाला बॅड डेट्सच्या बाबतीत एक पॉईंट सांगितला होता, आणि तो पॉईंट असा होता की ट्रायल बॅलन्समध्ये डेबिटला बॅड डेट्स असतात, ते प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला फॉर्म्युल्यामध्ये जाणार. त्याचबरोबर ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिटला RDD किंवा रिझर्व्ह फॉर बॅड अँड डाऊटफुल डेट्स असतं, तो देखील आपण प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला फॉर्म्युल्यामध्ये लिहिणार. हा फॉर्म्युला एक्झॅक्टली काय आहे आणि तो कसा वर्कआउट होतो ते आपण बघूयात. सगळ्यात शेवटी मी तुम्हाला दाखवतो फॉर्म्युला. आता आपला सपोज
प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे, तर त्याची जी डेबिट साईड आहे त्या डेबिट साईडला आपल्याला हा फॉर्म्युला लिहायचा आहे. ही त्याची डेबिट साईड आहे सपोज. तर इथे कसं येतं, टू RBDD अकाउंट, टू RBDD अकाउंट. ओके. आणि इथे 4 आयटम्स येतात. पहिला येतो बॅड डेट्स, त्यानंतर येतो प्लस न्यू बॅड डेट्स, त्यानंतर येतो प्लस न्यू RDD, आणि सगळ्यात शेवटी येतो लेस ओल्ड RDD. लेस ओल्ड RDD हा फॉर्म्युला आहे. बॅड डेट्स प्लस न्यू बॅड डेट्स प्लस न्यू RDD लेस ओल्ड RDD. ह्या न्यू बॅड डेट्सलाच फर्दर बॅड डेट्स पण म्हणतात, फर्दर बॅड डेट्स किंवा ॲडिशनल बॅड डेट्स. ओके. तर ट्रायल बॅलन्समधला जो बॅड डेट्स असतो, ट्रायल बॅलन्समधला बॅड डेट्स, तो या फॉर्म्युल्यामध्ये बॅड डेट्सच्या समोर लिहायचा आहे. ट्रायल बॅलन्समध्ये डेबिट साईडला जो बॅड डेट्स असतो तो या फॉर्म्युल्यामध्ये बॅड डेट्सच्या समोर लिहायचा. ट्रायल बॅलन्समध्ये क्रेडिट साईडला जो RDD असतो, बरोबर आहे, तो या फॉर्म्युल्यामध्ये ओल्ड RDDच्या समोर लिहायचा आहे. ओके. म्हणजे थोडक्यात ट्रायल बॅलन्समधले जे 2 आयटम्स आहेत बॅड डेट्स आणि RDD, ते या फॉर्म्युल्यामध्ये बॅड डेट्सच्या समोर आणि RDD क्रेडिट बॅलन्सचा ओल्ड RDDच्या समोर लिहायचं. मग आता हे न्यू बॅड डेट्स किंवा फर्दर बॅड डेट्स आणि न्यू RDD काय, तर हे दोन्ही जे काही आहेत ते कुठले असतात, ॲडजस्टमेंट्समधले असतात. म्हणजे प्रॉब्लेमच्या शेवटी आपल्याला ज्या काही ॲडजस्टमेंट्स दिलेल्या असतात त्या ॲडजस्टमेंटमध्ये जर बॅड डेट्सची ॲडजस्टमेंट आली तर त्याचा एक इफेक्ट काय असतो, डिडक्ट फ्रॉम डेटर्स, आणि दुसरा इफेक्ट असतो प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. मग दुसरा इफेक्ट जो प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला आहे तो देताना इथं न्यू बॅड डेट्सच्या समोर ते लिहायचे. आणि जर ॲडजस्टमेंटमध्ये RDD दिला तर RDDचे 2 इफेक्ट काय असतात, डिडक्ट फ्रॉम डेटर्स आणि प्रॉफिट अँड लॉस डेबिट. दुसरा इफेक्ट देताना प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला या फॉर्म्युल्यामध्ये न्यू RDDच्या समोर लिहायचं. म्हणजे सिम्पल पार्ट असं लक्षात घ्यायचा की ॲडजस्टमेंटमधले बॅड डेट्स आणि ॲडजस्टमेंटमधले RDD, ॲडजस्टमेंटमधले बॅड डेट्स, ॲडजस्टमेंटमधले RDD हे काय आहेत, न्यू बॅड डेट्स आहेत, न्यू RDD आहे. ट्रायल बॅलन्समधला RDD ओल्ड RDD आणि ट्रायल बॅलन्समधला बॅड डेट्स हा नुसता बॅड डेट्स. हा फॉर्म्युला आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. मग ह्या सगळ्या फिगर्स इथं लिहिल्यानंतर, म्हणजे ह्या सपोज काहीतरी फिगर्स आल्यात, ओके, तर बॅड डेट्समध्ये न्यू बॅड डेट्स ॲड होतील, त्याच्यामध्ये न्यू RDD ॲड होईल आणि त्याच्यातून ओल्ड RDD सबट्रॅक्ट होऊन जी काही फिगर असेल ती बॅलन्सिंग फिगर आपण प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला आउटर कॉलमला लिहिणार. अशा प्रकारे आपल्याला प्रत्येक प्रॉब्लेममध्ये करायचं आहे. असं केलं तर ते इफेक्ट्स बरोबर येतात आणि हे सगळ्यात सोपी मेथड आहे लक्षात ठेवण्याची. ओके. तर इथपर्यंतचा पार्ट समजला. आता ॲक्च्युअल प्रॉब्लेम जो आपल्याला सुरू करायचा आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया.